नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं ठाकरे कम्प्युटरच्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत बेसिक ऑफ कम्प्युटर या टॉपिकवरती MSc मध्ये येणारे काही महत्त्वाचे क्वेश्चन्स शिकणार आहोत। मित्रांनो, हे जे क्वेश्चन्स आहेत हे 2025 मध्ये MSc एक्झाममध्ये विचारले जाणारे सगळे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स मी निवडून काढले आहेत तुमच्यासाठी। आणि 2025 मध्ये हे ट्रेंडिंगमध्ये काही क्वेश्चन्स सुरू आहेत जे की भरपूर साऱ्या एक्झाम्समध्ये विचारले जात आहेत। तर हेच क्वेश्चन आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। त्यातला सगळ्यात पहिला आपला क्वेश्चन आहे, बघा मित्रांनो, कोणता क्वेश्चन आहे? व्हॉट डज CPU स्टँड फॉर? CPUचा लॉंग फॉर्म काय आहे? CPUचा अर्थ काय होतो? तर मित्रांनो, कोणत्याही कम्प्युटरच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न नेहमी विचारला जातो। अगदी सोपा प्रश्न आहे मित्रांनो, CPUचा लॉंग फॉर्म काय आहे? तर बघा, CPUचा लॉंग फॉर्म आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट। पहिला जो ऑप्शन आहे आपला ए ऑप्शन हा बरोबर आहे मित्रांनो। बाकी इतर ऑप्शन बघा, सेंट्रल प्रोग्राम युनिट, कम्प्युटर पर्सनल युनिट, सेंट्रल परफॉर्मन्स युनिट। तर हे तीनही चुकीचे आहे। आपला करेक्ट आन्सर असणार आहे ए, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट। नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण वळूया। मी थोडा झूम करून घेतोय, तुम्हाला क्लिअर दिसेल। बघा, नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द ब्रेन ऑफ द कम्प्युटर? कम्प्युटरचा ब्रेन कोणता मानला जातो? तुम्हाला माहिती आहे कम्प्युटरचे खूप सारे वेगवेगळे पार्ट्स आहेत, जसं कीबोर्ड, माऊस, मॉनिटर, CPU हे सगळे आपले पार्ट्स आहेत। आता हे चारही ऑप्शन याच्यामध्ये दिलेले आहेत बघा, मॉनिटर आहे, CPU आहे, कीबोर्ड आहे, माऊस आहे। परंतु तुम्हाला नक्की माहित असेल, जर तुम्ही एक कम्प्युटर युजर असाल तर CPU जो आहे हा CPU आपला कम्प्युटरचा ब्रेन आहे, कारण सगळं काही आपल्या CPU मध्ये चालत असतो। त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, विच डिव्हाइस इज यूज टू इनपुट डाटा इनटू अ कम्प्युटर? कोणत्या डिव्हाइस थ्रू आपण कम्प्युटरमध्ये डाटा इनपुट करतो, असा या प्रश्नाचा ट्रान्सलेट मराठीमध्ये आपण करू शकतो की कोणत्या डिव्हाइसद्वारे आपण कम्प्युटरमध्ये इनपुट करतोय। तर बघा, मॉनिटर जो आहे, मॉनिटर हा आउटपुट डिव्हाइस आहे, प्रिंटर हा सुद्धा आउटपुट डिव्हाइस आहे, आणि स्पीकरमधून आपण आवाज ऐकतो म्हणजेच कम्प्युटर आपल्याला देतो एक प्रकारे, तर हा सुद्धा आउटपुट डिव्हाइस आहे। उरलेला आहे सी ऑप्शन, माऊस। तर माऊस हा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो। माऊस हा इनपुट डिव्हाइस आहे ज्याच्या थ्रू आपण कम्प्युटरमध्ये इनपुट करत असतोय। ओके, त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, द प्रायमरी फंक्शन ऑफ द ऑपरेटिंग सिस्टीम। ठीक आहे, ऑपरेटिंग सिस्टीमचं प्रायमरी फंक्शन काय? सगळ्यात पहिला फंक्शन ऑपरेटिंग सिस्टीम काय करते? तुम्हाला माहिती आहे ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे एक सिस्टीम सॉफ्टवेअर असतो, ठीक आहे, जो आपल्या कम्प्युटरला चालवण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो। याचं सगळ्यात पहिला काम असतो हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरला मॅनेज करणे। तर बघा, याचा जो बी आन्सर तुम्हाला दिसतोय हा करेक्ट असणार आहे, मॅनेज हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर रिसोर्सेस। ठीक आहे, त्याच्यानंतर पाचवा क्वेश्चन आहे, बघू शकता, पाचवा क्वेश्चन आहे आपला, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन इनपुट डिव्हाइस? असा कोणता डिव्हाइस आहे खालीलपैकी जो की इनपुट नाही, आउटपुट डिव्हाइस आहे? तर बघा, याच्यामध्ये काही ऑप्शन दिले आहेत आपल्याकडे, माऊस आहे, कीबोर्ड आहे, स्कॅनर आहे आणि स्पीकर आहे। जर आपण या तिन्ही वरचे जर ऑप्शन विचार करायला गेला तर माऊस हा सुद्धा इनपुट डिव्हाइस आहे, याच्याद्वारे आपण क्लिक करतोय म्हणजेच कमांड देतोय कम्प्युटरला, तर इनपुट डिव्हाइस आहे। कीबोर्ड हा सुद्धा इनपुट डिव्हाइस आहे। स्कॅनर थ्रू आपण एखादी हार्ड कॉपी स्कॅन करून कम्प्युटरला देतोय म्हणजेच हा सुद्धा इनपुट डिव्हाइस आहे। परंतु स्पीकर जो आहे मित्रांनो, हा आपल्याला कम्प्युटरचा आवाज बाहेर देतोय म्हणजे आउटपुट करतोय, म्हणून स्पीकर याचा करेक्ट आन्सर असणार आहे। स्पीकर हा आउटपुट डिव्हाइस आहे। प्रश्न तुम्ही एकदा परत वाचू शकता, विच इज द फॉलोइंग इज नॉट ॲन इनपुट डिव्हाइस, म्हणजे इनपुट डिव्हाइस नाही आहे, म्हणजे काय आउटपुट डिव्हाइस कोणता आहे हा क्वेश्चन विचारतोय, तर स्पीकर याचा करेक्ट आन्सर असणार आहे। त्याच्यानंतर सहावा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्टोरेज डिव्हाइस? खालीलपैकी कोणता स्टोरेज डिव्हाइस आहे? तर बघा, कीबोर्डवरून आपण टाईप करतो, याच्यामध्ये स्टोरेजचा काहीच प्रश्न उरत नाही। मॉनिटर फक्त आपल्याला चित्र दाखवण्याचं काम करतो, याच्यामध्ये सुद्धा स्टोरेजचा काहीच विषय नाही। CPU मध्ये आपण डाटा सेव्ह करतोय, परंतु CPU मध्ये एक्झॅक्ट कुठे सेव्ह करतोय, तर एक्झॅक्ट आपण सेव्ह करतोय हार्ड ड्राईव्ह, म्हणून याचा आन्सर असणार आहे हार्ड ड्राईव्ह। याचा आन्सर CPU सुद्धा नाही मित्रांनो। जर हार्ड ड्राईव्हच्या ठिकाणी दुसरा कोणता, जर जसं एक्झाम्पल स्कॅनर हा सुद्धा ऑप्शन असता हार्ड ड्राईव्हच्या ठिकाणी, तर CPU याचा आन्सर आला असता, परंतु याचा आन्सर आता हार्ड ड्राईव्ह असणार आहे। हार्ड ड्राईव्ह म्हणजेच हार्ड डिस्क। ओके, त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉन वोलाटाईल मेमोरी? खालीलपैकी नॉन वोलाटाईल मेमोरी कोणती आहे? तर आता बघा, नॉन वोलाटाईल म्हणजे काय? ज्याच्यावर इलेक्ट्रिसिटीचा काहीच फरक पडत नाही, ते म्हणजेच नॉन वोलाटाईल। ठीक आहे, तर बघा मित्रांनो, जेव्हा आपण कम्प्युटरवरती काम करतो तेव्हा रॅममध्ये आपण काम करत असतो, आणि जेव्हा एखादी डाटा आपण बिना सेव्ह करता जर लाईट गेली तर रॅममधला सगळा डाटा नष्ट होऊन जातो, म्हणजेच काय रॅमवरती इलेक्ट्रिसिटीचा प्रभाव पडतो, म्हणून हा आपला आन्सर नाही। त्याच्यानंतर आहे कॅशे मेमोरी आणि रजिस्टर। आता कॅशे मेमोरी म्हणजे काय असते, तर CPU काम करत असताना म्हणजेच प्रोसेसर काम करत असताना प्रोसेसरमध्ये 3 ते 4 MB कॅशे मेमोरी असते, ज्याच्यामध्ये डाटा काही टेम्पररी रूपामध्ये असतो, परंतु लाईट गेल्यानंतर तो सुद्धा
म्हणजे नष्ट होतोय, तर कॅशे मेमरीसुद्धा हा आपला ॲन्सर नसणार आहे. रजिस्टर म्हणजे काय असतं, तर रॅमवरती जे छोटे छोटे चिप्स, तुम्ही जर कधी रॅम बघितले असणार तर रॅमवरती छोटे छोटे चिप्स असतात, तर ते रजिस्टर असतात. रॅममधला डाटा नष्ट होतो म्हणजे त्या रजिस्टरमधला सुद्धा डाटा नष्ट होतो, तर हा सुद्धा आपला ॲन्सर नसणार आहे. परंतु हार्ड डिस्क जी आहे मित्रांनो, हार्ड डिस्कमधला डाटा कितीदा तुम्ही लाईन गेली तरी पण त्या डाटाला काहीच फरक पडत नाही. फक्त त्याच्यामध्ये परमनंट आपण सेव्ह करून ठेवत असतो. हार्ड डिस्कमध्ये जेव्हा आपण डिलीट करतो तेव्हाच तो डिलीट होणार. बाकी इलेक्ट्रिसिटीचा त्याच्यावरती काहीच प्रभाव पडत नाही, म्हणून याचा आन्सर असणार आहे हार्ड डिस्क. ठीक आहे. त्याच्यानंतर 8वा क्वेश्चन आहे, द आउटपुट डिव्हाइस दॅट कन्वर्ट्स डिजिटल सिग्नल इनटू प्रिंटेड पेपर. ठीक आहे. असा कोणता डिव्हाइस आहे जो डिजिटल सिग्नलला, आपल्या कम्प्युटरमध्ये जे काही सिग्नल्स आहेत, जे काही डाटा सेव्ह आहे, तो सगळं डिजिटल रूपामध्ये आहे. ठीक आहे. आता असा कोणता डिव्हाइस आहे जो डिजिटल सिग्नल्सला प्रिंटेड पेपरवरती प्रिंट करतोय, तर तुमच्या लक्षात आलंच असेल, याचा ॲन्सर आहे प्रिंटर. ठीक आहे. मॉनिटर, स्पीकर, हेडफोन हे चुकीचे ॲन्सर आहे, याचा ॲन्सर आहे प्रिंटर. ओके मित्रांनो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 9वा, विच ऑफ द फॉलोइंग इज द लार्जेस्ट स्टोरेज युनिट. ठीक आहे. आता स्टोरेज युनिट म्हणजे काय, तर जसं आपण तेल आपण मोजतो लिटरमध्ये, ठीक आहे, एखादी साखर जसं आपण मोजतो किलोमध्ये, सेम त्या प्रकारे आपला डाटा जर आपल्याला मोजायचा असेल, स्टोरेज युनिट जर आपल्याला मोजायचं असेल, तर खालीलपैकी हे आपल्याकडे स्टोरेज युनिट असतात. जसं बाईट झाला, किलोबाईट, मेगाबाईट, टेराबाईट. आता खालीलपैकी कोणतं सगळ्यात लार्जेस्ट आहे, ठीक आहे, सगळ्यात मोठा स्टोरेज युनिट कोणता आहे, तर बघा मित्रांनो, याच्यामधला सगळ्यात लार्जेस्ट आहे टेराबाईट. सगळ्यात आधी बाईट येतो. ठीक आहे. 8 बीट सगळ्यात आधी तर बीट येतोय. ठीक आहे. याच्यामध्ये ऑप्शन दिलेलं नाही, परंतु मी तुम्हाला सांगतोय, सगळ्यात आधी येतो बीट. ठीक आहे. 8 बीटपासून 1 बाईट तयार होते. त्याच्यानंतर 1024 बाईटपासून 1 किलोबाईट, 1024 किलोबाईटपासून 1024 किलोबाईटपासून 1 मेगाबाईट, आणि 1 मेगाबाईट म्हणजेच MB, ज्याचा आपण शॉर्टमध्ये जो शब्द वापरतो याचा रोज. ठीक आहे. तर तो मेगाबाईट आहे. ओके. मेगाबाईट म्हणजेच काय, MB. 1024 मेगाबाईटपासून 1 टेराबाईट म्हणजेच TB तयार होतोय. आता टेराबाईटच्या नंतर सुद्धा आलेला आहे टेराबाईट, योटाबाईट. ठीक आहे. योटाबाईट. ठीक आहे. YOOTA. ठीक आहे. योटाबाईट म्हणून एक सुद्धा आलेला आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पेटाबाईट सुद्धा आलेला आहे सगळ्यात लार्जेस्ट. परंतु याच्यामध्ये जे फॉलोइंग, ठीक आहे, फॉलोइंग म्हणजेच काय, खालीलपैकी कोणता सगळ्यात मोठा आहे, तर टेराबाईट हा सगळ्यात मोठा स्टोरेज युनिट आहे. त्याच्यानंतर आहे 10वा क्वेश्चन, व्हॉट डज बायोस स्टँड फॉर. बायोसचा लॉंग फॉर्म काय आहे, तर बायोस म्हणजेच काय, आपलं बायोस म्हणजे असते रोम मेमोरी. ठीक आहे. ज्याला आपण रोम म्हणतो तेच असते बायोस. तर बायोसचा लॉंग फॉर्म काय आहे नेमका, तर बायोसचा लॉंग फॉर्म आहे बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम. याच्यातला ऑप्शन तुम्ही शोधू शकता, बेसिक इंटिग्रेटेड ऑपरेटिंग सिस्टीम, हा चुकीचा आहे. त्याच्यानंतर आहे बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम. बघा बी मध्ये तुम्हाला दिसत असेल, तर याचा करेक्ट आन्सर आहे बी असणार आहे, बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, बघू शकता, विच ऑफ दिस इज टाईप ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. खालीलपैकी कोणता ऑपरेटिंग सिस्टीमचा प्रकार आहे. मायक्रोसॉफ्ट वर्ड हा एक सॉफ्टवेअर आहे, हा एक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. ॲडॉब फोटोशॉप हा सुद्धा ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. जावा हा सुद्धा एक प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर आहे. आणि लिनक्स जो तुम्हाला बी ऑप्शन दिसत आहे, लिनक्स हा एक ऑपरेटिंग सिस्टीम सॉफ्टवेअर आहे. तर याचा आन्सर बी हा करेक्ट असणार आहे. त्याच्यानंतर 12वा क्वेश्चन आहे, विच इज ॲन एक्झाम्पल ऑफ अ प्रोग्रामिंग लँग्वेज. खालीलपैकी कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ठीक आहे. जसं मी तुम्हाला आता सांगितलं आहे आधीच्या क्वेश्चनमध्ये, जावा ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, परंतु जावा ऑप्शन या 12व्या क्वेश्चनमध्ये दिलेला नाही. याच्यामध्ये दुसरी प्रोग्रामिंग लँग्वेजचा ऑप्शन दिलेला आहे. तर बघू शकता, विंडोज जे आहे ते ऑपरेटिंग सिस्टीम आहे. मायक्रोसॉफ्ट एक्सेल हा ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. गुगल क्रोम ही एक वेबसाईट आहे, म्हणजेच एक क्रोम ब्राउझर आहे. ठीक आहे. सर्च ब्राउझर आहे गुगल क्रोम. परंतु पायथॉन हा जो तुम्हाला बी ऑप्शन दिसत आहे, पायथॉन याचा करेक्ट आन्सर असणार आहे, कारण पायथॉन हा प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, द फुल फॉर्म ऑफ URL. URLचा लॉंग फॉर्म काय आहे, फुल फॉर्म काय आहे URL. URL म्हणजेच काय, आपण जे लिंक एखादी पेस्ट करतोय, कुठे पण लिंक शेअर करतोय, त्यालाच URL असं आपण म्हणतो. तर URLचा लॉंग फॉर्म काय आहे, तर URLचा लॉंग फॉर्म असतो युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. ठीक आहे. काय असतो, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर हा URLचा लॉंग फॉर्म असतो मित्रांनो. ठीक आहे. पहिला ऑप्शन आपला करेक्ट असणार आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे 14वा क्वेश्चन, बघू शकता, व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ एन ऑपरेटिंग सिस्टीम. तर प्रायमरी पर्पज ऑपरेटिंग सिस्टीमचा प्रायमरी पर्पज काय आहे, तर हार्डवेअरला, सगळ्या हार्डवेअरला सुरू करण्याचा पर्पज असतो प्रायमरी पर्पज आपल्या ऑपरेटिंग सिस्टीमचा. तर बी हा ऑप्शन याचा करेक्ट असणार आहे. त्याच्यानंतर 15वा क्वेश्चन दिसत आहे मित्रांनो तुम्हाला, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ HTTP. HTTPचा फुल फॉर्म काय आहे. आपण कोणत्या वेबसाईट सर्च करताना HTTP / असं आपण सर्च करत असतोय. ठीक आहे. कोणत्या पण वेबसाईटला तुम्ही पाहू शकता, असंच समोर हा
कोड तुम्हाला दिसून येईल HTTP. तर याचा लॉन्ग फॉर्म काय आहे, तर याचा लॉन्ग फॉर्म आहे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. ठीक आहे, याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहे हाय टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, हायपर ट्रान्सफर टेक्स्ट प्रोटोकॉल, हाय ट्रान्सफर टेक्स्ट प्रोटोकॉल. परंतु याचा करेक्ट आन्सर आहे ए, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. त्याच्यानंतर 16वा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर आहे बघा. विच की इज यूज टू डिलीट टेक्स्ट इन वर्ड प्रोसेसर. वर्ड प्रोसेसरमध्ये टेक्स्ट डिलीट करण्यासाठी म्हणजे शब्द डिलीट करण्यासाठी कोणत्या कीचा वापर केला जाते. कीबोर्डमध्ये एवढे सारे कीज आहेत, 104 की आहेत मित्रांनो. ठीक आहे, तर नेमका कोणत्या कीचा वापर केला जाते. शब्दावरून तुमच्या लक्षात आलं असेल सी याचा करेक्ट आन्सर असणार आहे. डिलीट कीचा वापर करून आपण टेक्स्ट डिलीट करू शकतो. कुठल्या पण सॉफ्टवेअरमध्ये कुठल्या पण ठिकाणी तुम्हाला काही गोष्टी डिलीट करायच्या असतील तर डिलीट ही महत्त्वाची की आहे आणि प्रत्येक ठिकाणी हीच यूज केल्या जाते. त्याच्यानंतर 17वा क्वेश्चन आहे व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ HTML. HTMLचा फुल फॉर्म काय आहे, तर HTMLचा फुल फॉर्म बघा आपल्याकडे ऑप्शन्स आहेत हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज, त्याच्यानंतर हायपर टेक्स्ट मशीन लँग्वेज, हाय टेक्स्ट मार्कअप लँग्वेज आणि डी ऑप्शन आपल्याकडे हाय ट्रान्सफर मार्कअप लँग्वेज. तर मित्रांनो याचा आन्सर आहे पहिला ए, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. त्याच्यानंतर 18वा क्वेश्चन आहे व्हॉट डज GUI स्टँड फॉर. GUIचा लॉन्ग फॉर्म काय आहे. CPUचा लॉन्ग फॉर्म सर्वांना माहिती आहे मित्रांनो, परंतु GUIचा लॉन्ग फॉर्म माहिती नसतो. तर GUIचा लॉन्ग फॉर्म असतो ग्राफिक्स यूजर इंटरफेस. बघा तुम्हाला ऑप्शन दिसत असेल याच्यामध्ये ग्राफिक्स यूजर इंटरफेस कुठं आहे, तर बघा पहिला ऑप्शन आहे आपल्याकडे जनरल यूजर इंटरफेस, हा चुकीचा ऑप्शन आहे. ग्राफिकल यूजर इंटरफेस हा करेक्ट आन्सर असणार आहे मित्रांनो. ग्राफिक्स किंवा ग्राफिकल दोन्ही शब्द सेमच आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये फक्त ग्रामरचा थोडा भाग असतो, परंतु ग्राफिकल यूजर इंटरफेस हा करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट ऑप्शन सुद्धा तुम्हाला सांगून देतो जनरल युजर इनपुट. त्याच्यानंतर डी ऑप्शन दिलेला आहे आपल्याकडे ग्राफिकल युनिफाईंग इंटरफेस, तर हा दोन्ही ऑप्शन चुकीचे आहे. आपला बी ऑप्शन हा करेक्ट असणार आहे ग्राफिकल युजर इंटरफेस. 19वा क्वेश्चन आहे मित्रांनो विच ऑफ द फॉलोइंग इज यूज टू कनेक्ट अ कम्प्युटर टू अ नेटवर्क. आपल्याला कम्प्युटर आणि नेटवर्कमध्ये कनेक्शन करायचं असेल तर आपल्याकडे काय असणे गरजेचं आहे, तर बघा पहिला ऑप्शन आहे मदरबोर्ड. आता मदरबोर्ड नसेल तर आपला कम्प्युटरच नसणार, त्याच्यामुळे हा ऑप्शनच नाही. ठीक आहे, स्पीकर फक्त आपल्याला आवाज ऐकण्यासाठी असतो, त्याच्या नेटवर्कसोबत काही लेनदेन नाही. प्रिंटर आपल्याला प्रिंट काढण्यासाठी असतो, हार्ड कॉपी काढण्यासाठी असतो, त्याचं सुद्धा काही लेनदेन नाही. बी जो ऑप्शन इथे दिलेला आहे नेटवर्क इंटरफेस कार्ड, NIC कार्ड, त्याला शॉर्टमध्ये NIC कार्ड सुद्धा म्हणतात. नेटवर्क इंटरफेस कार्ड हा असल्याशिवाय म्हणजेच आता तर आपल्या कम्प्युटरमध्ये इनबिल्ट नेटवर्क आपण कनेक्ट करू शकतो, इनबिल्ट चिप असते, परंतु आधीच्या काळामध्ये हा कार्ड असल्याशिवाय आपल्याकडे नेटवर्क आपण कनेक्ट करू शकत नव्हतो कम्प्युटरला. तर याचं करेक्ट आन्सर आहे बी, नेटवर्क इंटरफेस कार्ड. त्याच्यानंतर शेवटचा 20वा क्वेश्चन आहे मित्रांनो व्हॉट डज द रिसायकल बिन. रिसायकल बिन काय करते. विंडोजमध्ये जे रिसायकल बिन आपल्याकडे असते त्याचं काम काय असते. टू सेव्ह ऑल डिलेटेड फाईल परमानंटली डिलेटेड फाईल सेव्ह करते का, तर नाही मित्रांनो. फक्त काही वेळासाठी जोपर्यंत आपण डिलीट करत नाही तोपर्यंत ते फाईल असतात, डिलीट केल्यानंतर ते फाईल चालल्या जातात, म्हणजेच काय परमानंटली याचा आन्सर नसणार आहे. सी याचा ऑप्शन दिसत आहे तुम्हाला इट स्टोअर्स ओनली सिस्टीम फाईल. फक्त सिस्टीम फाईल याच्यामध्ये असतात का, तर नाही, याच्यामध्ये डिलीट केलेल्या फाईल असतात, म्हणजे हा सुद्धा ऑप्शन आपला चुकीचा आहे. त्याच्यानंतर इट हेल्प्स टू अनइन्स्टॉल सॉफ्टवेअर अनइन्स्टॉल करण्यासाठी हेल्प करते का, तर नाही, हा सुद्धा ऑप्शन चुकीचा आहे. याचा करेक्ट आन्सर तुमच्या लक्षात आला असेल काय आहे, इट स्टोअर्स डिलीट फाईल टेम्पररी. ठीक आहे, टेम्पररी आपण फाईल डिलीट केलेल्या याच्यामध्ये सेव्ह होत असतात, तर याचा करेक्ट आन्सर बी असणार आहे. ठीक आहे, बी असणार आहे मित्रांनो. याचं करेक्ट आन्सर काय आहे, बी, इट स्टोअर्स डिलीट फाईल्स टेम्पररी. तर मित्रांनो हे सगळे होते आपल्या MSCIT 2025 मध्ये विचारले जाणारे महत्त्वाचे क्वेश्चन्स. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कम्प्युटर्स या यूट्यूब चॅनलला आताच सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.